नमस्कार, मी प्राध्यापक सुधीर दिंडे, लोकप्रशासन विभाग आणि द्वितीय वर्ष यामध्ये आपण व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स बाबत असणारा 2007चं राष्ट्रीय धोरणाचं आज आपण या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत। मागच्या याच्यामध्ये आपण त्यांचा प्रिॲम्बल, स्कोप, उद्दिष्टे या सर्व बाबी बघितल्या। आदित्यभूत जे काही डिटेल्स, ज्या काही तरतुदी आहेत त्याबाबत या ठिकाणी आपण विचार करणार आहोत। आपण बघतो की व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन जे आहे या विकासामध्ये त्यांचा सहभाग हा फार महत्त्वाचा असा असलेला आपल्याला दिसून येतो। कारण एकूणच विकास प्रक्रियेमध्ये व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन प्रत्यक्ष विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्न करीत असलेले आपल्याला दिसून येते आणि त्या अनुषंगाने व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनचा विकासातील सहभाग हा फार महत्त्वाचा असतो। त्याचबरोबर ह्या कल्याणकारी राज्य संकल्पनेमुळे शासनाला आलेल्या ह्या पालकत्वाच्या भूमिकेतून शासनाला प्रत्येक क्षेत्रामध्ये विकासाचे लक्ष्य, उद्दिष्ट हे साध्य करायचे आहे आणि हे विकासाचे लक्ष्य, उद्दिष्ट साध्य करीत असताना यामध्ये सर्वाधिक मदत जर होत असेल तर ती म्हणजे की व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्सची। कारण आज कोणतेही क्षेत्र अथवा उद्देश हा व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनने व्याप्त झालेला नाही असं नाही, तर प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक उद्देश या संबंधात व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स आपण बघतो की कार्य करताना आपल्याला दिसून येतात। म्हणून या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनचा विकासातील सहभाग हा फार महत्त्वाचा असा असलेला आपल्याला दिसून येतो। त्याचबरोबर आपण बघतो की व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनमुळे विकासामध्ये जनसहभाग जो आहे हा जनसहभाग प्राप्त होत असतो। लोकशाहीमध्ये प्रत्येक सार्वजनिक कार्यामध्ये जनसहभाग प्राप्त व्हावा या बाबी फार मोठ्या प्रमाणावर अपेक्षित असलेल्या आपल्याला दिसून येतात। जर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपण सामुदायिक विकास किंवा एक्सटेन्शन सर्व्हिसेस या सर्व बाबी जर आपण बघितल्या तर ह्या सर्व बाबींमध्ये राष्ट्रीय विस्तार योजना असो, सामुदायिक विकास असो, यामधून विकास स्थानिक पातळीवरील विकास कार्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जनसहभाग प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचं दिसून येते आणि हे स्थानिक पातळीवर जनसहभाग प्राप्त करण्यासाठी प्रत्यक्षपणे हा जनसहभाग प्राप्त करण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होत असलेला दिसून येतो। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनमुळं हा जो जनसहभाग आहे तो स्थानिक पातळीवरील विकासामध्ये मोठ्या प्रमाणावर प्राप्त होतो आणि शासनाला प्रत्येक विकास कार्यामध्ये जनसहभाग हा अपेक्षित असतो। जनसहभाग साध्य करण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत असते आणि या दृष्टिकोनातून व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनची फार मोठी मदत होते। कारण त्यांची व्याप्ती ही त्या क्षेत्रामध्ये एक चांगल्या पद्धतीने असून त्यांचा जनसंपर्क हा फार मोठा, चांगला, दांडगा असलेला दिसून येतो आणि त्यामुळं या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनमधून मोठ्या प्रमाणावर जनसहभाग हा प्राप्त होत असलेला आपल्याला दिसून येतो। याचबरोबर या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनला विकासामध्ये काही पर्याय हे विशेषज्ञांच्या मार्गदर्शनात व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनला काही पर्यायी मार्ग, विकासाचे काही पर्यायी मार्ग, त्याचप्रमाणे समाजाच्या ज्या काही समस्या असतील, ज्या काही अडचणी असतील ह्या सोडवण्यासाठी काही पर्यायी मार्ग आणि यामध्ये विशेषज्ञांची मदत घेण्याबाबत ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्सना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित करण्यात येते।
कारण शासन आपल्या परीनं हे उद्दिष्ट गाठण्यासाठी आपण बघतो की मोठ्या प्रमाणावर निर्णय करते, धोरण राबविते, अनेक स्वरूपाचे कायदे करते। या माध्यमातून हे विकासाचे वेगवेगळ्या क्षेत्रात ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न हा तर होतच आहे, परंतु यासोबतच विकासाची उद्दिष्ट चांगल्या पद्धतीने साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनला प्रोत्साहित करण्यात येते की त्यांनी या संदर्भात काही पर्यायी स्वरूपाचे मार्ग सुद्धा शोधावे आणि यामध्ये त्यांनी त्यांच्याकडे एव्हाना देशामध्ये उपलब्ध असणाऱ्या विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तींचं मार्गदर्शन घ्यावं, जेणेकरून की विकासाची जी गती आहे ही विकासाची गती मोठ्या प्रमाणावर द्विगुणित होईल। हा विकास जो आहे याची व्याप्ती ही मोठ्या प्रमाणावर वाढू शकेल। त्यामुळे याबाबत व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनला प्रोत्साहित करण्यात येत असलेलं आपल्याला दिसून येते। त्याचबरोबर व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन जे आहे ह्यांना स्थानिक पातळीवरील ज्ञान हे खूप मोठ्या प्रमाणावर असतं। स्थानिक पातळीवर विकासाचे उद्दिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी तिथे काय आणि कशा स्वरूपाच्या संधी उपलब्ध आहेत, सोबतच तिथे विकासामध्ये कोणत्या कोणत्या स्वरूपाच्या अडचणी आहेत, या सर्व बाबी आपण बघतो। या सर्वच बाबी या बाबत ज्ञान हे त्या ठिकाणी व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनला असलेलं आपल्याला दिसून येते। स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष कार्य करताना या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनचा जनसंपर्क हा मोठ्या प्रमाणावर प्रस्थापित झालेला असतो। सोबतच या स्थानिक पातळीवर कार्य करीत असताना तेथील समाजमान, राहणीमान, त्यांचे परस्पर संबंध, तेथील चाली रीती प्रथा, विचार, सोबतच वैचारिक मतभेद या सर्व बाबींचं ज्ञान हे त्या ठिकाणी व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनला असलेलं आपल्याला दिसून येते। आणि यामुळं या स्थानिक पातळीवर विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनला फार मोठ्या प्रमाणावर महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येते। या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनचा स्थानिक पातळीवर व्यक्तींशी कायम सुसंवाद असतो। अनेक वेळा ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स जे राजकीय पदाधिकारी आहेत, जे स्थानिक पातळीवर ॲक्टिव्ह आहेत, अशांच्या मार्फत हा ग्रामस्थांशी संवाद या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन साधत असतात। सोबतच आपल्या सदस्यत्वांमध्ये सातत्याने वाढ करून ज्यांच्याशी या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनचा प्रत्यक्ष असा संवाद हा असतो आणि यामुळं या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनचा सुसंवाद हा स्थानिक पातळीवर उत्तम प्रकारे, चांगल्या प्रकारे हा त्या ठिकाणी प्रस्थापित झालेला आपल्याला दिसून येतो। त्याचबरोबर एकूणच उद्देश विकासाचे जर साध्य करायचे असेल, एकूणच उद्देश जर बदलाचे, परिवर्तनाचे साध्य करायचे असेल, विविध समस्या अडचणी ह्या स्थानिक पातळीवर सोडवायच्या बाबत असेल, तर यामध्ये एक महत्त्वाची बाब अशी सुचवण्यात येते की ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स आणि शासनाने परस्पर सहकार्य, विश्वास, आदराने एकमेकांसोबत
एकमेकाच्या भागीदारीने एकत्र काम करावे। यामधून महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये शासनाचा वेळही वाचेल, या सार्वजनिक कार्यावर शासनाचे नियंत्रणही प्रस्थापित राहील। या अनुषंगाने हे शासन आणि व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन यांनी एकत्ररित्या कार्य करावे असे या धोरणामध्ये सुचविण्यात आलेलं आपल्याला दिसून येते। सोबतच या स्थानिक पातळीवर असणारी ग्रामपंचायत असो, त्याचबरोबर नगर परिषद असो, त्याचबरोबर काही खाजगी संघटना असो, यांच्याशी व्यवहारिक सहभाग हा व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनचा असायला हवा। यांच्याशी परस्पर भागीदारी करून विविध कार्य हे व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनने करायला पाहिजे, याबाबत या कायद्यामध्ये सुचवण्यात आलेलं आहे। याचबरोबर व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आणि शासनाची भागीदारी याबाबत व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन व शासन हे कोणत्याही कार्याबाबत परस्पर भागीदारीमधनं आपले उद्देश, आपल्या सहभागाची भूमिका हे कायम स्पष्ट करीत असतात आणि ती स्पष्ट करायला पाहिजे असं या कायद्यान्वये सांगण्यात आलेलं आहे। यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की ज्यावेळेस एक ठराविक कार्यासाठी या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आणि शासन हे एकत्र येतात, हे एकत्र आल्यानंतर एकत्र येण्यामागे प्रत्येकाचे आपले उद्देश काय आहेत आणि यामध्ये त्यांची भूमिका काय राहणार आहे ह्या बाबी त्यांनी स्पष्टपणे नमूद करायला हव्या किंवा स्पष्ट करायला हवं। याचबरोबर ही भागीदारी परस्पर विश्वास व आदरावर आधारित असते। व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आणि शासनाची ही जी भागीदारी आहे ही परस्पर विश्वासावर आणि आदरावर अवलंबून असते। शासनाला जरीही ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन शासनाचा भाग नसतील तरी पण शासनाला ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनवर विश्वास करावा लागतो। हा विश्वास त्यांच्या भागीदारी, त्यांच्या तरतुदी या संबंधापुरताच मर्यादित असतो। एक वेळ होणारी भागीदारी कायमचा विश्वास असं होत नाही, तर ते त्या ठराविक कार्य आणि त्या तरतुदीपर्यंतच मर्यादित असतो। या भागीदारीमध्ये व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आणि या शासनाच्या भागीदारीमध्ये व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनच्या आणि शासनाच्या जबाबदाऱ्या काय राहणार, त्याचबरोबर व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आणि शासन यांना कोणत्या स्वरूपाचे अधिकार राहणार, या सर्व बाबी या भागीदारीमध्ये निश्चित करण्यात आलेले असतात। यामध्ये या भागीदारी अंतर्गत होणारी सर्व कार्य ही कोणत्या स्वरूपाची कार्य कोण करणार, अथवा यामध्ये या भागीदारीमध्ये व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनला
व शासनाला काय काय अधिकार असणार, प्रत्येकाच्या काय जबाबदाऱ्या असणार, ह्या बाबी निश्चित करण्यात आलेल्या असतात. उर्वरित आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.